नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं मराठी नॉव्हल स्टुडिओमध्ये. चॅनलवर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या कथेच्या वाचनाला. प्रतिशोध, अ रिव्हेंज लव्ह स्टोरी पार्ट 6. मागील भागात. कोण? युवराजने तिला विचारलं. तो डॉगी, ती हळूच आवाजात त्याला पाहत म्हणाली. नाही, अजून आहे इथेच, युवराज मुद्दाम म्हणाला. त्याने तसं म्हणताच तिने पटकन डोळे पुन्हा गच्च मिटून घेतले आणि परत चेहरा त्याच्या गळ्यावर रोवला. तिला वाटलं तिने डोळे बंद केले म्हणजे तो डॉगी तिला दिसणार नाही, पण वेडीला कुणी सांगावं. तिने डोळे बंद केले म्हणजे तिला डॉगी दिसणार नाही, पण डॉगीचे डोळे तर उघडे आहेत, त्याला ती दिसतेही. युवराजला तिच्या त्या बालिश कृतीवर खूपच हसायला आलं. आता पुढे. बराच वेळ दोघेही तसेच बेडवर पडून होते. युवराजला तिला स्वतःपासून दूर करावंसं वाटत नव्हतं. याआधी तो बऱ्याच मुलींच्या जवळ गेला होता, पण ही अशी फिलिंग त्याने कधीच कोणत्याच मुलीसाठी अनुभवली नव्हती. काहीतरी होतं दोघांमध्ये जे त्याला तिच्याकडे खेचत आकर्षित करत होतं. तिला बघताच त्याचं हृदय जरा जास्त स्पीडने पळायचं आणि आता तर ती त्याच्या बेडवर त्याच्या मिठीत होती आणि आता त्याला त्याच्या भावना कंट्रोल करणं खूप अवघड होत होतं. पण तरीही त्याने मनाला आवर घातला आणि पुन्हा तिला म्हणाला, मिस स्पर्शिका. युवी म्हणाला, स्पर्शिका, तुम्ही इथे काय करताय? युवराज म्हणाला आणि तिच्यावरून बाजूला झाला, जी की त्याची अजिबात तशी इच्छा नव्हती. स्पर्शिकाने सुद्धा मग स्वतःला सावरत उठून इकडे तिकडे बघितलं. व्हॉट हॅपन? युवी इकडे तिकडे पाहत म्हणाला. ॲक्च्युली मी तुम्हालाच भेटायला आले होते, स्पर्शिका लगेच म्हणाली. मला? व्हाय? युवी आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता. सॉरी म्हणण्यासाठी, स्पर्शिका पुन्हा म्हणाली. सॉरी? आणि ते कशासाठी बरं? युवराज न समजून तिच्याकडे पाहत होता. त्या दिवशी तुम्ही माझी गाडी ठोकली नाही का, त्यासाठी सॉरी, स्पर्शिका म्हणाली. ते ऐकताच युवराजने भुवया उंचावल्या आणि ते पाहून स्पर्शिका पुन्हा म्हणाली, म्हणजे मी ठोकली होती ना, त्यासाठी सॉरी. पण तुम्ही तर पार्टीत सॉरी म्हणालात ना, युवराज म्हणाला. हो म्हणाले, पण ते दादा म्हणाला तुम्हाला स्पेशल भेटून सॉरी म्हण, तुमच्या आणि आमचे बिझनेस रिलेशन आहेत ना, ते खराब होऊ नये म्हणून, स्पर्शिका बोलण्याच्या ओघात म्हणाली आणि लक्षात येताच तिने लगेच दाताखाली जीभ चावली. अच्छा, आपले बिझनेस रिलेशन खराब होऊ नये म्हणून तुम्ही मला इथे सॉरी म्हणायला आलात, नाहीतर आला नसतात, राईट? युवराज हाताची घडी घालून तिची मज्जा घेत तिच्याकडे रोखून बघत म्हणाला. नाही, असं काही नाही, पण आपलं बोलून झालं होतं ना, सॉरी म्हणाले होते ना मी, आणि तशीही चूक तुमच्या ड्रायव्हरची होती, तुम्हीच म्हणालात ना, स्पर्शिका म्हणाली. आणि हो, ही चूक खरंच खूप सुंदर होती, युवराज ओठातल्या ओठात पुटपुटला. काही म्हणालात का, स्पर्शिका न समजून म्हणाली. काही नाही, काही नाही, आपलं हेच की सगळी चूक माझ्या रघूचीच होती, युवराज पुन्हा म्हणाला. बरं, मला सांगा तुम्ही इथे कशा आलात? हा माझा प्रायव्हेट एरिया आहे, इथे कुणालाही येण्यास परवानगी नाही, युवराज म्हणाला. ॲक्च्युली मी ना तुमचा वेट करत होते, तुम्ही लवकर ऑफिसमध्ये का आला नाहीत? किती बोर होतं मला तुमची वाट पाहून, म्हणून मी तुमचं ऑफिस पाहत थोडं फिरत होते आणि फिरता फिरता इथे आले आणि इथे तो काळा डॉगी, माय गॉड कसला भयंकर आहे तो माझ्या मागे लागला आणि मी लॉक झाले. हे सगळं ना तुमच्यामुळे झालं मिस्टर युवराज, स्पर्शिका त्याला बोट दाखवत म्हणाली. ओके, त्यासाठी मी तुमची माफी मागतो. मला जर आधी माहीत असतं की तुम्ही मला भेटण्यासाठी माझ्या ऑफिसमध्ये येत आहात तर मी आज बाहेरची सगळी कामं रद्द केली असती आणि तुमच्या स्वागतासाठी इथे उभा असतो, युवराज हसत म्हणाला. इट्स ओके, स्पर्शिका त्यावर केसांना झटका देत म्हणाली. ओके, तुम्ही बाहेर वेट करा, मी चेंज करून 2 मिनिटात आलोच, युवराज पुन्हा तिला म्हणाला. ठीक आहे, असं म्हणत स्पर्शिकाने त्याला एक स्माईल दिली आणि जायला निघली. स्पर्शिका तिथून जाण्यासाठी वळली की लगेच ब्रुनो भुंकत धावून तिच्या अंगावर आला आणि तिने परत जाऊन भीतीने युवराजला गच्च मिठी मारली. बेसावध युवराज तिच्या अनपेक्षित मिठीत येण्याने 2 पावले मागे सरकला गेला आणि त्याने त्याचा बॅलन्स सांभाळत तिला तिच्या पाठीवर हात ठेवून गच्च पकडलं. तिचा ड्रेसचा तो डीप नेक त्याच्यावर युवराजच्या थंडगार बोटांचा स्पर्श होताच तिलाही आता कसं तरीच वाटत होतं. पोटात गुदगुल्या होत तिच्या मनात तरंग उठत होते. ब्रुनो, व्हॉट हॅपन? शी इज फ्रेंड,
युवराज ब्रुनोला समजावत म्हणाला. युवराजचे शब्द ऐकताच ब्रुनोने त्याची शेपटी हलवली आणि पुन्हा जाऊन तो त्याच्या जागेवर बसला. स्पर्शिका अजूनही युवराजला गच्च मिठी मारून उभी होती. स्पर्शिका, तो गेला? युवराज मिठीतून स्पर्शिकालाच म्हणाला. खरंच गेला ना? स्पर्शिका तशीच त्याच्या छातीवर चेहरा लपवून म्हणाली. हो, खरंच गेला. तुम्ही आता माझ्या मिठीतून बाहेर येऊ शकता, युवराज म्हणाला आणि स्पर्शिका कसनसून हसत त्याच्यापासून दूर झाली. तिला आता सगळं खूपच ऑकवर्ड वाटत होतं. आय एम सॉरी, मला ना डॉगीची खूप भीती वाटते. तुम्ही का बरं त्याला इथे ठेवलं? स्पर्शिका परत सुरू झाली. बाय द वे, तो माझा मित्र आहे आणि तो इतकाही वाईट नाही आहे. तो नेहमी माझ्यासोबत इथेच असतो, युवराज म्हणाला. अच्छा, असं म्हणत स्पर्शिकाने डोळे फिरवले आणि ती परत दाराकडे भेदभेद जायला लागली. तिने ब्रुनोवर एक नजर टाकली. ब्रुनो त्याच्या जागेवर बसूनच तिला घुरून बघत होता. मग ती त्याच्याकडे बघत बघत हळूहळू पावले टाकत मेन दाराकडे गेली आणि दाराजवळ जाताच पटकन दार उघडून बाहेर धूम ठोकली. पाठीमागून युवराज तिला पाहून हसत होता. स्पर्शिका पळत साहिलजवळ येऊन बसली. काय ग, कुठे फिरत गेली होतीस? किती वेळचं झालं मी तुला शोधतोय, साहिल स्पर्शिकाला म्हणाला. अरे दादा, इथेच होते. खूप बोर होत होतं म्हणून म्हटलं जहागीरदारांचं ऑफिस बघून घ्यावं, स्पर्शिका त्याला हसत म्हणाली. ओके ओके, आताच रिसेप्शन गर्ल सांगून गेली की मिस्टर युवराज ऑफिसमध्ये आले आहेत. थोड्या वेळाने आपल्याला त्यांच्या केबिनमध्ये बोलावतील. तर आता कुठेही जाऊ नको, साहिल स्पर्शिकाला दटावत म्हणाला. मग स्पर्शिका त्याच्या जवळच शांत बसली. तिने जर मगाशी घडलेला प्रकार साहिलला सांगितला असता तर साहिल अजून तिच्यावर ओरडला असता, म्हणून ती तशीच गप्प बसली. थोड्याच वेळात युवराज फ्रेश होऊन त्याच्या केबिनमध्ये येऊन बसला आणि रिसेप्शन गर्लने साहिल आणि स्पर्शिकाला त्याच्या केबिनमध्ये पाठवलं. गुड मॉर्निंग युवराज, साहिल आत येत म्हणाला. गुड मॉर्निंग मिस्टर देशमुख, या ना, बसा, युवराज स्पर्शिकाकडे पाहत म्हणाला. साहिलच्या बाजूने स्पर्शिकाही त्याच्यासोबत बाजूच्या चेअरवर बसली. धिस इज फॉर यू, साहिल बुके युवीला देत म्हणाला. ओह थँक्स, पण हा बुके कशासाठी, युवराज मुद्दाम म्हणाला. हा बुके स्पर्शिकाकडून तुझ्यासाठी, साहिल युवराजला म्हणाला आणि त्याने स्पर्शिकाकडे पाहत तिला सॉरी म्हणण्यासाठी खुणवलं. स्पर्शिकाने साहिलला एक जबरदस्ती स्माईल दिली आणि युवराजकडे पाहून त्यालाही स्माईल केलं. आय एम व्हेरी सॉरी मिस्टर युवराज, त्या दिवशी मी बरंच काही बोलून गेले. आय एम रिअली सॉरी, स्पर्शिका युवराजला म्हणाली. इट्स ओके मिस स्पर्शिका. बाय द वे मिस्टर देशमुख, याची काहीच गरज नव्हती. मिस स्पर्शिका मला कालच पार्टीमध्ये सॉरी म्हणल्या आहेत. त्यावर स्पर्शिकाने साहिलकडे बघत त्याला एक लुक दिला. तसं नाही युवराज, तिला तिची चूक कळायला पाहिजे. तिने जसं मला सांगितलं तसं मी तिला इकडे घेऊन आलो. आय होप तुझ्या मनात आता काहीही मिसअंडरस्टँडिंग नसतील, साहिल युवराजला म्हणाला. अजिबात नाही मिस्टर देशमुख, अहो या छोट्या छोट्या गोष्टी इतर होतच राहतात. हो ना मिस स्पर्शिका, युवराज स्पर्शिकाला पाहत म्हणाला. त्यावर स्पर्शिका फक्त हलकं स्माईल करत होती. थँक्यू युवराज, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. बाय द वे, हे आपल्या कॉन्ट्रॅक्टचे पेपर्स, त्यावर तुझ्या सह्या हव्या आहेत, असं म्हणत साहिलने त्याच्या जवळची फाईल युवराजच्या समोर ठेवली. गुड मिस्टर देशमुख, मी ही फाईल पूर्ण स्टडी करून दुपारी साईन करून तुमच्या ऑफिसमध्ये पाठवून देईल, युवराज फाईल चाळत म्हणाला. नो प्रॉब्लेम युवराज, तू आरामशीर पूर्ण फाईल चेक कर आणि मगच साईन कर, साहिल हसत म्हणाला. स्पर्शिकाला आता त्यांचं बोलणं खूपच बोर व्हायला लागलं होतं. युवराजच्या ते लक्षात आलं आणि ते पाहून तो गालात हसला. बाय द वे स्पर्शिका, तुम्हाला बिझनेसमध्ये इंटरेस्ट नाही का, युवराजने स्पर्शिकाला पाहून विचारलं. अजिबात नाही, स्पर्शिका नाकमुरडत पटकन म्हणाली. माझी बहीण तुमच्याच वयाची आहे, गीता आहे तिचं नाव. काल होती माझ्यासोबत पार्टीमध्ये, तुम्ही पाहिलं असेलच तिला. तिला ना बिझनेसमध्ये खूप इंटरेस्ट आहे, युवराज म्हणाला. आता आमची स्पर्शिकासुद्धा बिझनेसमध्ये इंटरेस्ट घेईल, साहिल स्पर्शिकाकडे बघत म्हणाला. तसं नाही मिस्टर देशमुख, त्यांची जर इच्छा नसेल तर त्यांना नका आणू बिझनेसमध्ये. माणसांनी त्याच गोष्टी कराव्यात ज्यात त्यांना इंटरेस्ट आहे, युवराज म्हणाला आणि त्याचं बोलणं ऐकून स्पर्शिकाचे डोळे चमकले. ती त्याच्याकडे पाहून मनातून हसली. युवराजने फोन करून 3 कॉफी त्याच्या कॅबिनमध्ये आणण्यासाठी सांगितलं. रघु कॉफीचा ट्रे घेऊन कॅबिनमध्ये आला आणि समोर बसलेल्या स्पर्शिकाला पाहून जागीच उडाला. त्याला अजूनही माहीत नव्हतं की स्पर्शिका ऑफिसमध्ये तेही युवराजच्या कॅबिनमध्ये बसून आहे. रघु तिच्याकडे आश्चर्याने पाहत होता. मग रघुने युवराजकडे पाहिलं. युवराज त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून गालात हसत होता. रघु ज्या मुलीला शोधत तो मागच्या 2 दिवसापासून होता, ती मुलगी युवराजच्या कॅबिनमध्ये बसून त्याच्याच सोबत कॉफी पीत होती. हॅलो सर. हॅलो मॅम, रघु म्हणाला. स्पर्शिकाने रघुला पाहून हलकं स्माईल केलं. थोडंफार जुजबी बोलणं झाल्यावर साहिल आणि स्पर्शिका तिथून बाहेर पडले. भैयासाहेब,
ही मुलगी? रघु बोलतच होता की युवराजने त्याला मध्येच थांबवलं. स्पर्शिका देशमुख आहे ती, साहिल देशमुखची बहीण. युवराज हसत म्हणाला, कालपासून मी या मुलीच्या शोधात आहे. मला काय माहीत ही मुलगी आपल्याच ऑफिसमध्ये आज येणार होती. माझा सगळा वेळ फुकट गेला, रघु डोकं खाजवत म्हणाला. आणि तितक्यात युवराजच्या पर्सनल फोनवर फोन आला. हॅलो, युवराज म्हणाला. हॅलो भाई, मी आज ऑफिसला येणार नाही आहे. हां, तुला माहिती आहे ना आज निशा वापस येणार आहे? गीता म्हणाली. होय, मला माहीत आहे. तू तिला पिक करायला जाणार आहेस ना? युवराज म्हणाला. हो भाई, मी आता एअरपोर्टवरच जाते, गीता म्हणाली. निशा येते? युवराज रघुकडे पाहत पुन्हा म्हणाला. झालं कल्याण, असं म्हणत रघु केबिन बाहेर निघून गेला. गीता तयार होऊन युवराजची स्पोर्ट कार घेऊन एअरपोर्टकडे निघाली. मध्येच तिला वीरचा फोन आला. हॅलो डार्लिंग, वेअर आर यू? वीर म्हणाला. काल सांगितलं ना तुला, आज निशा येते, मी तिला घ्यायला एअरपोर्टवर जाते. गीता म्हणाली. मला भेटून जा. वीर म्हणाला. नॉट पॉसिबल वीर, निशा माझी तिथं वाट बघत असेल. गीता पुन्हा म्हणाली. आणि मी कालपासून तुझी वाट बघतोय. पार्टीतही तुझ्या भावामुळे आपल्याला नीट भेटता आलं नाही. वीर म्हणाला. वीर प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, गीता म्हणाली. जर तुझं माझ्यावर खरं प्रेम असेल तर तू इथे येशील, तेही आत्ताच्या आत्ता, असं म्हणत वीरने फोन कट केला. वीर, हॅलो वीर, गीता म्हणाली. मग गीताने नाईलाजास्तव त्याला ओके आय एम कमिंग असा मेसेज टाईप करून सेंड केला आणि ते पाहून वीर खुनशी हसला. गीता वीरला भेटायला त्याच्या फार्म हाऊसवर गेली. दोघेही नेहमी तिथेच भेटायचे. फार्म हाऊस मुंबईच्या बाहेर असल्याने त्यांना पाहिजे तेवढा एकांत मिळायचा. वीर सगळ्या तयारीत होता. रोमॅन्टिक म्युझिक, शॅम्पेन, सगळं तिच्या आवडीचं. गीता गाडी पार्क करून आत बंगल्यात आली. वीर, गीता वीरला आवाज देत त्याच्या बेडरूममध्ये गेली. ती आत येताच वीरने पाठीमागून तिला गच्च मिठीत घेतलं. वीर, गीता दचकून म्हणाली. येस वीर म्हणाला आणि तिच्या केसांचा सुगंध घेत तिच्या मानेवर ओठ फिरवत तिला उत्तेजित करत होता. ती त्याच्या स्पर्शाने शहारत होती. वीर प्लीज डोंट, आज नको, गीता हळुवार आवाजात म्हणाली. व्हाय? वीर सेडेक्टिव्ह व्हॉईसमध्ये म्हणाला, पण त्याने तिचा ड्रेसची चेन तोपर्यंत खाली ओढली होती. वीर प्लीज, गीता अस्पष्ट आवाजात म्हणाली. पण आता वीर कुठे थांबणार होता? त्याने गीताच्या पाठीवर ओठ फिरवत तिचं मन शरीर पूर्ण काबीज केलं होतं. आता तिलाही त्याचा स्पर्शपासून दूर राहणं जीवावर जात होतं. ती मागे फिरली आणि त्याचा चेहरा हाताच्या ओंजळीत घेत त्याच्या ओठांवर ओठ टेकवले आणि त्याला समर्पित झाली. दोघेही एकमेकांत गुंतले होते. आय लव्ह यू वीर, गीता म्हणाली. लव्ह यू टू, वीर म्हणाला. दोघांचंही मनसोक्त प्रणय करून झाल्यावर ते तसेच बेडवर पडून होते. वीरने सिगरेट पेटवली आणि हवेत धूर फेकत विचार करत होता. काय झालं? गीता त्याच्या छातीवर चेहरा ठेवत म्हणाली. 4 दिवसानंतर एक बिझनेस मीटिंग आहे. गव्हर्नमेंटचा एक खूप मोठा प्रोजेक्ट आहे. तो जर मला मिळाला तर मी तुझ्या भावाच्या बरोबरीत उभा असेन, वीर हवेत धूर फेकत म्हणाला. मग प्रॉब्लेम काय आहे? आय नो हा प्रोजेक्ट तुलाच मिळेल, गीता म्हणाली. प्रॉब्लेम आहे डार्लिंग, तुझा भाऊसुद्धा या प्रोजेक्टसाठी खूप ट्राय करतोय आणि त्याच्यासमोर माझ्या छोट्याशा बिझनेसचा काय टिकाव लागणार? हे जर प्रोजेक्ट मला भेटलं तर तुझ्या भावाला तुझा हात मागणार होतो आणि आपण लग्न करून कायम एकत्र असणार होतो, वीर तिच्या गालाला हात लावत म्हणाला. सच्ची, गीता म्हणाली. सच्ची, वीर पुन्हा म्हणाला. मग समज हा प्रोजेक्ट तुलाच मिळाला, गीता म्हणाली. आणि त्यावर वीरने तिच्याकडे पाहिलं. ते कसं? वीर उठून बसत तिचा हात हातात घेऊन म्हणाला. अरे ते तू माझ्यावर सोड, गीता म्हणाली. ओ गीता, यू डोंट नो, तू किती मोठा आनंद मला दिला आहेस, वीर तिच्या गालावर किस करत पुन्हा म्हणाला. मी जे काही करते ते आपल्यासाठीच करते ना वीर, गीता त्याचा चेहरा हाताच्या ओंजळीत घेत प्रेमाने म्हणाली. आय लव्ह यू, वीर म्हणाला आणि परत तिच्यामध्ये सामावून स्वर्गसुख उपभोगत होता. टू बी कंटिन्यूड. श्रोते हो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आज इथेच थांबूया. आता भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.